हाय एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं इन्कम टॅक्स म्हणजे काय, तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्याचे स्लॅब्स बघितले होते, इन्कम टॅक्स कसा वाचविता येतो, त्याचे एक्झाम्शन्स बघितले होते, डिडक्शन बघितले होते. आता चॅप्टर सेकंडमध्ये आपण काय बघणार आहोत, डेफिनेशन्स, इम्पॉर्टंट डेफिनेशन. एक्झामच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत त्या आपण बघणार आहोत. फर्स्ट बघा डेफिनेशन. ह्या डेफिनेशन चॅप्टरच्या पेज जे आहे त्याच्या लास्ट पेज बघा. पर्सनची डेफिनेशन दिलेली आहे. पर्सन म्हणजे काय, कोण कोण येतात पर्सनमध्ये बघा. द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 लाईव्स टॅक्स ऑन अ पर्सन अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 31. पर्सन इन्क्लूड, पर्सनमध्ये कोण कोण येतं बघा. ॲन इंडिव्हिज्युअल, एक व्यक्ती येतो. देन अ हिंदू अनडिवायडेड फॅमिली, a company, a firm, then an association of person or body of individuals whether incorporated or not, a local authority म्हणजेच डिस्ट्रिक्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन बोर्ड किंवा आपण त्याला ग्रामपंचायत म्हणू. ग्रामपंचायत यांचा समावेश होतो. म्युन्सिपाल्टी यांचा समावेश होतो. देन every artificial juridical person not falling within any of the preceding sub clauses. आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सनचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर युनिव्हर्सिटीज यांचा समावेश होतो. देन नेक्स्ट डेफिनेशन आहे बघा, इंडिव्हिज्युअल म्हणजे एक व्यक्ती. व तो व्यक्ती, त्याची डेफिनेशन बघा काय दिली आहे. द टर्म इंडिव्हिज्युअल वुड इन्क्लूड ओनली अ नॅचरल पर्सन, दॅट इज ह्युमन बीइंग. It will also include a minor or a person of unsound mind. एखादी छोटी व्यक्ती असू शकते, एखादी मोठी व्यक्ती असू शकते, किंवा अनसाऊंड माइंड, एखादी सटकी डोक्याने अशी पण व्यक्ती येऊ शकते जी मतिमंद आहे, किंवा एखादी मनोरुग्ण आहे, यांचा पण समावेश इंडिव्हिज्युअलमध्ये येतो. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे बघा, हिंदू HUFची म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली. बघा त्याची डेफिनेशन. द स्टेटस ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली कॉमनली रेफर टू ॲज HUF, त्याला इन शॉर्टमध्ये HUF असं म्हटलं जातं, इज वन अरायझिंग फ्रॉम अ हिंदू लॉ. हिंदू लॉप्रमाणे याची डेफिनेशन आहे, केलेली आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं बघा. इट कन्सिस्ट ऑफ ऑल पर्सन लिनली descended from a common ascender and their wives, sons and daughters. Ascenders म्हणजे पूर्वज. their wives, sons and daughters म्हणजे एखाद्या वडिलांकडनं मुलाकडे बिझनेस सुपूर्त केला असेल तर त्यांचा समावेश होतो. हा हिंदू अनडिवायडेड फॅमिली HUFचा कायदा आहे. पुढे नेक्स्ट डेफिनेशन आहे बघा, कंपनीमध्ये कोण कोण येतं बघा. कंपनी तुम्हाला माहिती आहे, 11वीत असल्यापासून कंपनीची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. फर्म म्हणजे काय. फॉर द पर्पज ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट, अ फर्म इज ट्रीटेड ॲज ॲन एंटिटी सेपरेट अ डिस्टिंक्ट फ्रॉम इट्स पार्टनर्स. एक सेपरेट एंटिटी, तिला नावलौकिक असतं, तिचं नाव रजिस्टर केलेली असते, कंपनी नाव नोंदणी केलेली असते कंपनी, तिला सेपरेट एक आयडेंटिटी असते. पार्टनरशिप फर्म असेल तरी त्याला सेपरेट आयडेंटिटी असते. थ्रू अंडर द पार्टनरशिप लॉ अ फर्म हॅज नॉट बीन accorded such a separate entity. Then next आहे बघा, असोसिएशन ऑफ पर्सन ऑर बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. त्याच्यामध्ये कोण कोण येतं बघा. असोसिएशन ऑफ पर्सनमध्ये कोण कोण येतं, तर जॉईंट एंटरप्राइज येते, को व्हेंचर्स येतात, जे कॉमनली प्रॉफिट मिळवण्यासाठी एकत्र येतात. मग तो चांगला त्यांचा दृष्टिकोन असू दे किंवा वाईट दृष्टिकोन असू दे. कॉमनली असोसिएशन ऑफ पर्सन. तर बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजेच काय, तर ट्रस्टी, चॅरिटेबल ट्रस्ट यांचा समावेश यामध्ये होतो. बघा वाचते, लक्ष द्या. याची कोणतीही सेपरेट डेफिनेशन केलेली नाही आहे, फक्त उदाहरण दिलेलं आहे. असोसिएशन ऑफ पर्सनमध्ये को व्हेंचर्स येतात, किंवा जॉईंट टुगेदर इन अ कॉमन ॲक्शन म्हणजे कॉमनली प्रॉफिट मिळवण्यासाठी एकत्र येतात. वाचते, लक्ष द्या.
The term association of person or body of individuals has not been defined by the act. इन्कम टॅक्समध्ये कोणतीही सेपरेट डेफिनेशन केलेली नाही आहे. Hence, these terms must be understood in their plain ordinary meaning. Thus, when there is a combination of persons formed for the promotion of a joint enterprise, that is, when co-ventures join together in a common action, they constitute an association of persons. If they do not satisfy the ingredients of a partnership, थोडक्यात असोसिएशन ऑफ पर्सनमध्ये पार्टनरशिप फॉर्म येते, एवढं गृहीत धरून चला. पुढे, द टर्म ऑफ इंडिव्हिज्युअल्स नॉर्मली रेफर्स टू ट्रस्टी ऑफ अ चॅरिटेबल ट्रस्ट. बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअलमध्ये चॅरिटेबल ट्रस्ट येते. whereas trustees have come together not for personal gain but for social upliftment. म्हणजे ट्रस्टी म्हणजे काय, विश्वस्त, दुसऱ्यांसाठी समाजकार्य करण्यासाठी, किंवा त्याचं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर टेम्पल म्हणा, विश्वस्त असतात, त्यामध्ये ट्रस्टी असते, विश्वस्त असतात. पुढे बघा, नेक्स्ट डेफिनेशन, लोकल ॲथॉरिटी. लोकल ॲथॉरिटीमध्ये कोण कोण येतं बघा, ग्रामपंचायत, म्युन्सिपॅलिटी, डिस्ट्रिक्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन बोर्ड, कोर्ट ऑफ ट्रस्ट और एनी अदर बॉडी एन्थुजियास्टिड बाय द गव्हर्नमेंट विथ द कंट्रोल अँड मॅनेजमेंट ऑफ अ म्युन्सिपल और लोकल फंड. गव्हर्नमेंटचा समावेश होतो यामध्ये. नेक्स्ट डेफिनेशन आहे बघा, लास्ट डेफिनेशन, आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन. आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सनमध्ये कोण कोण येतं बघा, वुड इन्क्लूड अँड आयडॉल, डेंटी, युनिव्हर्सिटीज, अ बार काउन्सिल, इट इज एक्सेट्रा. एवढ्या डेफिनेशन्स आहेत. अजून डेफिनेशन्स आहेत त्या मी एक्सप्लेन करणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. एवढ्या डेफिनेशन्स तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. त्यांनी शेवटी बघा, पर्सन आणि लिगल त्यांचं स्टेटस दिलेलं आहे, असा एक क्वेश्चन येऊ शकतो बघा. त्यांनी दिलं आहे बघा, पर्सन आणि लिगल स्टेटस चार्ट दिलेला आहे. मी वाचते, लक्ष द्या. मुंबई युनिव्हर्सिटी, मी मगाशी डेफिनेशन एक्सप्लेन केले आहे, तुम्हाला त्यावरून दिसू शकतं. युनिव्हर्सिटी ही आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सनमध्ये येते. HDFC बँक लिमिटेड कंपनी आहे. बरोदा म्युन्सिपल कॉर्पोरेशन लोकल ॲथॉरिटी. जुहू केलवानी मंडल कशामध्ये येतं, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. देन कृष्णा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, असोसिएशन ऑफ पर्सन्स. देन मिसेस पीपल ट्रेडिंग कंपनी, पार्टनरशिप बिझनेस आहे, फर्ममध्ये येतं. देन तारक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी आहे बघा. मिस्टर रोना प्रोप्रायटर ऑफ हाय स्टाईल अपियर्स, इंडिव्हिज्युअल. व्यक्ती असेल तर मिस्टर रोनाक, तर तो आपण इंडिव्हिज्युअलमध्ये घेतो. पुढे MSCNK LLP, त्याच्यामध्ये प्रोफेशन आहे बघा, अंडर द लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. ती फर्ममध्ये येते बघा. पुढे सेपरेट प्रोफेसर AN शहा, इंडिव्हिज्युअल. उदाहरण दिलेलं आहे, एक्झामला आलं अशा पद्धतीची उदाहरणं, डेफिनेशनमधल्याच त्याच रिलेटेड एक्झाम्पल्स एक्झामला विचारल्या जातील. सोप्या डेफिनेशन, तुम्हाला डेफिनेशन लिहून काढायच्या आहेत आणि त्या एक्झामला असणारच.